नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या एका टोलेबाजीबद्दल. अलीकडेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर एक मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी म्हटलं की चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे. आता या विधानाचा अर्थ काय? मुक्त विद्यापीठ म्हणजे असं ठिकाण जिथे सगळ्यांना ज्ञान मिळतं. पण इथे हा शब्द वापरून हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांचा चिमटा काढल्याचं स्पष्ट दिसतं. राजकारणात असे टोमणे किंवा चिमटा काढणे काही नवीन नाही. विरोधकांच्यावर टीका करताना नेते अनेक वेळा उपरोधी किंवा विनोदी शैलीचा वापर करतात. यामुळं संदेशही पोहोचतो आणि त्याची राजकीय चर्चा देखील रंगलेली असते. मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे त्यांच्या वक्तव्यासाठी आणि शैलीसाठी आधीपासूनच चर्चेत असतात. त्यामुळं मंत्री हसन मुश्रीफांचा हा टोला म्हणजे राजकीय वातावरणातील आणखी एक रंगतदार भर म्हणता येईल. परंतु हसन मुश्रीफांनी लगावलेला हा टोला सध्या चांगलाच गाजतोय. याशिवाय हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील अंतर्गत शीतयुद्धही या निमित्ताने पाहायला मिळतंय. तर नेमकं प्रकरण काय आहे हे आपण समजावून घेऊया. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुरुवारी 2 एप्रिल रोजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकारांनी 2 दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कनेरी मठ येथे केलेल्या विधानाकडे लक्ष वेधले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतामध्ये पूर्वी सुप्तता होती, देशात वैभव होते, देशात सोन्याचा धूर निघायचा, मात्र इंग्रजांनी व इतर राजवटीने तो लुटून नेला असे विधान केले होते. त्या विधानाकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्री हसन मुश्रीफांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर मी काही जास्त बोलणार नाही, कारण चंद्रकांत पाटील म्हणजे एक मुक्त विद्यापीठ आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मुश्रीफांनी टोला लगावला असला तरी या निमित्तानं मुश्रीफ आणि पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष मात्र यातून दिसून येतो. तर राजकारणात अशा प्रकारचे टोले आणि प्रतिटोले नवे नाहीत. मात्र या वक्तव्यामुळे दोन्ही बाजूमध्ये शब्दयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, कारण चंद्रकांत पाटील हे देखील या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील राजकारण आणि सत्ताकारण पाहता हे दोघेही महायुती सरकारमधील मंत्री आहेत. मात्र यापूर्वीच राजकारण पाहता महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही एकमेकावर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नव्हते. दरम्यानच्या काळात मंत्री हसन मुश्रीफांची लागलेली ईडी चौकशी यावरून देखील अनेक वेळा मंत्री हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. आता तर गोकुळ दूध संघाचं राजकारण पाहता भाजपला घेतल्याशिवाय गोकुळचे राजकारण पूर्ण होणार नसल्याचं वक्तव्य काही दिवसापूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावरूनही मंत्री पाटील यांनी मुश्रीफांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफांशी संबंधित गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या दूध संस्थांची चौकशी लागली आहे. त्यामुळं गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून हसन मुश्रीफांना टार्गेट केले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळं गोकुळच्या राजकारणावरून एक प्रकारे मुश्रीफांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळं गोकुळवरून हसन मुश्रीफांच्या मध्ये आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष दिसून येतो. या सर्व घडामोडीमधून एक गोष्ट स्पष्ट होते, चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांच्या मध्ये सध्या शब्दांची लढाई रंगली आहे आणि येणाऱ्या काळात ती आणखी रंगत जाईल. परंतु हसन मुश्रीफांनी चंद्रकांत पाटील यांना लगावलेला हा टोला योग्य होता का, की हा फक्त राजकीय स्टंट आहे, किंवा हा फक्त विनोद होता की राजकीय रणनीती, असे अनेक सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होतात. धन्यवाद.